सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या किल्ल्यांपैकी कहोज हा एक किल्ला. आपण जेव्हा गड किल्ल्यांची भटकंती करतो तेव्हा तो किल्ला कोणत्या काळातला आहे हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. असं म्हटलं जातं की हा किल्ला 800 वर्षापूर्वीचा आहे. या किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या असल्यामुळे तो भोज राजवटीतला किल्ला आहे असं म्हटलं जातं. कोजा नावाच्या डोंगरावर हा किल्ला बांधल्यामुळे याला कहोज किल्ला असं म्हटलं जातं. चला मग सुरू करूया कहोज किल्ल्यावरती भटकंती आणि जाणून घेऊया या किल्ल्याचा पूर्ण इतिहास. सुप्रभात मंडळी, मी ओमकार पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या कहोज ट्रेकिंग ब्लॉगमध्ये. पालघरमधला असलेला प्रमुख किल्ला म्हणजे कहोज हा मुंबई अंधेरीपासून 86 किलोमीटर असल्यामुळे आम्ही पहाटे 5:30 घरातनं निघालो आणि जेमतेम 8:30 आम्ही नाणे या गावात पोचलो. आता आहे आम्ही नाणे या गावात. नाणे जे हे गाव आहे ते कहोज ट्रॅकचं बेस विलेज आहे. असं बघायला गेलं तर या कहोज ट्रॅकचे 2 बेस विलेज आहेत, एक वाघोटे विलेज आणि नाणे विलेज. तर इथे आम्ही बाईक पार्क केले आहेत आणि माझ्याबरोबर आज आहे प्रवीण, करण आहे, आशिष आहे, सँटी आहे, संतोष आणि आनंद. आता आम्ही इथून ट्रॅक चालू करतो. आमचा पहिला प्लॅन होता की वाघोटे जे बेस विलेज आहे ना तिकडून जायचं, पण जेव्हा मी इथे आतमध्ये आलो ना तेव्हा आम्हाला वाघोटे विलेज दिसलं, पण तो रस्ता खूप लांब होता. म्हणजे जे वाघोटे विलेज आहे तिथून ते कहोजचा स्टार्टिंग पॉईंट, ट्रॅक स्टार्टिंग पॉईंट तो खूप लांब आहे. म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण नाणे गावातनं जायचं. पूर्ण काचाचा रस्ता आहे, जवळजवळ पूर्ण खालपर्यंत. कंटिन्यू पटापट कंटिन्यू. जसं आम्ही ट्रॅकला सुरुवात केली ना, पाऊस पण बरोबर तेव्हाच पडायला लागला आहे. पाऊस आहे प्लस डायरेक्ट स्ट्रेट चढण आहे आणि बाय फुल वाट लागली. पाटणा हळूहळू चालत येत आहेत आणि इथून अजून वरती जायचं. इथून एक प्रकारचं झाड आहे, हे बघा. हे झाड कोणतं आहे ना ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता टप्पा किती आहे? पहिला आहे बाकी. अच्छा, पहिला टप्पा झालेला आहे आणि इथून परत वरती जायचं आहे. जो जंगलाचा भाग आहे तो कमी झाला आहे आणि झाडातनं आपण आता थोडासा बाहेर आलेलो आहे. हा जो पॅच दिसतो ना, पॅच तिकडनं आम्ही पूर्ण आता चालत होतो इथपर्यंत आणि खालून पूर्ण नाणेगाव दिसतं आपल्याला. आणि आता ही एक मस्त प्लेस लागली आहे, हे बघू शकता, एक नंबर. ढकल शूजचे पण पूर्ण वाट लागले, सोल निघाला आहे शूजचा. तर ह्याला काय उपाय नाही. पाण्यामध्ये पाय पडून जरा बरं वाटतंय. पाणी एकदम गारगार आहे, थोडं रिलॅक्स वाटतंय पाण्यामध्ये पाय पडून. अशा प्रकारे आपल्या शूजचा दुसरा सोल पण निघालेला आहे. एक, दोन, तीन. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हा माझा पहिला ट्रेक आणि शेवटचा लास्ट पण होऊ शकतो. आता हा इथे एक पिक पॉइंट आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता काय सिनेरी आहे यार, खूप भारी आहे. आपल्याला जो समोर डोंगर दिसतोय ना तो चढायचा आहे. ओमकार अजून किती टाइम? भाई किती वेळ? ए भाई जास्त ना, फक्त हा डोंगर चढायचा फक्त 5 मिनिटं, फक्त
इथे असा निशाण गेलेला आहे आणि इथून सरळ आता वरती जायचं आहे. परत एक स्ट्रेट चढून आलेला आहे. अपने घर जाना है मुझे घर जाना है. इथून वरती आला ना डायरेक्ट सरळ इंक्लाईन आहे आणि तुम्ही बघू शकता सरळ वरती जायचं आपल्याला. आणि पूर्ण मोठी मोठी दगडी आहेत आणि साईडला पूर्ण कातळ आहे आणि हे वरून पाणी पडतं आहे ह्या कातळावर. हे बघा असे खायचे आहेत ना तर बरोबर असा पाय वॉक करून आपल्याला पुढे जायचं आहे हळूहळू. हे बघा वरती आलो आपण. म्हणजे व्ह्यू बघू शकता खूप छान व्ह्यू दिसतं. ती काढी दे माझ्याकडे, काठी पकडू. अपने घर जाना है. अटकले ते वर टाक पाय, अशी वर टाक पाय, ढोपर स्लिप होईल. हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. लोळत घासत आलेले आहेत. इझी ओ माय गॉड. फक्त एक जण पार्टी राहिला आमच्या ग्रुप मधला, संतोष. बाकी सगळी जण आलेली आहेत. कमॉन इजी, कमॉन सँटी, कमॉन. बॉडी बने वाला बात है. इजी. यस पास चलो, पास चलो. पकड़ के. हाँ वेरी गुड. अजून आपल्याला हा डोंगर चढायचा आहे. हाच आहे मेन कहोज गड. आम्ही जवळजवळ 9:30 वाजता ट्रेक चालू केला होता आणि आता आम्हाला इथे पोहोचून 11:40 झालेले आहेत. थोडा आता आपण ब्रेक घेणार आहे. मॅगी, चहा, नाश्ता करणार आहे. त्यानंतर आपण परत चालू करणार आहे. फुटायला बरोबर टॉप पे ही है. पूर्ण धुकं जमा झाली आहेत पावसामुळे.
16व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला आणि या गडावर तडबुरुज चढवले. त्यानंतर 1657च्या दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. पुढे 12 जून 1665च्या दरम्यान पुरंदरच्या तहानुसार मुघलांना जे 23 किल्ले शिवरायांनी दिले त्यात या किल्ल्याचा समावेश होता. यानंतर 11 जून 1670 रोजी मराठ्यांनी हा गड परत जिंकून स्वराज्यात आणला. असा काही या कहोज किल्ल्याचा इतिहास आहे. काय भाई 2 शब्द अशब्द आहेत, अशब्द न बोलणे 4 तास मस्त. आता आम्ही खाली आलो आहे, बेस विलेजला आलेलो आहे. तिथे बाईक्स पार्क केले होते तिकडे. सकाळी आम्ही 10 वाजता ट्रॅक चालू केला होता आणि जवळजवळ आम्हाला पोचायला 2 वाजले. आम्ही 3 वाजता तिथून गड उतरायला घेतला आणि जवळजवळ आम्हाला 2 तास लागले गडावरून खाली उतरायला आणि आता 5 वाजलेत. स्पेशल धन्यवाद महेश दादांसाठी, कारण की हे आम्हाला गाईड करत होते आणि खूप चांगल्या याने गाईड केला आणि बरीच आम्हाला माहिती सांगितली आम्हाला. आणि तुम्ही पण जर इकडे ट्रॅकला येशाल तर मी महेश दादांचा नंबर खाली देईन तुम्हाला, तुम्ही त्यावर कॉल करून येऊ शकता. खूप मजा आली, एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करतो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.